ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು 3,400 ದರ ಘೋಷಿಸಿದೆ. ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿನ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಎಫ್ಆರ್ಪಿ ದರ ಘೋಷಿಸದೆ ಕಬ್ಬು ಕಟಾವಿಗೆ ಅನುಮತಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದು, ಪ್ರತಿ ಟನ್ ಕಬ್ಬಿಗೆ 3,750 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹಿಸಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಗುರ್ಲಾಪುರ, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಭೋಜ, ಬೇಡಿಕೆಹಾಳ, ಶಮನಿವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಕ್ಕಿವಾಟ, ಹೇರವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳು ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಗೆ ಕಬ್ಬು ಸಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಟ್ರಾಲಿಗಳನ್ನು ತಡೆದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಶನಿವಾರ ಸಂಜೆ ಶಮನಿವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಾಗಲ್, ಹುಪ್ಪರಿ, ಕೊಲ್ಲಾಪುರ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಗೆ 15ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಟ್ರಾಲಿ ತಡೆದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಡ್ರೈವರ್ ಮತ್ತು ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳ ಮಧ್ಯೆ ಕೆಲಕಾಲ ವಾದ ವಿವಾದ ನಡೆಯಿತು. ಸುಮಾರು 3 ಗಂಟೆಗಳ ಬಳಿಕ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಚಾಲಕರಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ದರ ಘೋಷಿಸುವ ತನಕ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟು वाहनगळेला बिडलाಗಿದೆ. राबूल खायला आलाय उगाच ट्रॅक्टरचं नुकसान करू नका ना. तुमचं ट्रॅक्टरला नुकसान आम्ही करणार नाही आणि शेतकऱ्याचं मी नुकसान करणार नाही. तुम्ही काय करायला निर्णय घ्या, तुम्हाला आम्ही सहकार्य करतो, अडचण नाही. तुम्ही जोपर्यंत आमचं आंदोलन मिटत नाही तोपर्यंत अजिबात वाहनं आणायची नाही रस्त्यावर. तुम्हाला शेवटचं ऐकत आहे, आज लास्टचं आहे. कळालं काय? उद्या दिसला तर फोडणार आता सांगायला. हा, कंप्लीट बंद करायला सांगितलंय. बंदच करायचं उद्यापासून. नाही कोण आहे का साहेब तुझा? कोण आहे साहेब? एकाच फडातला तोडलाय काय सगळं? साहेब, तुम्ही जोपर्यंत तोडण्या बंद करत नाही तोपर्यंत आम्हाला तुमची वाहनं फोडत राहायला लागतील. आम्हाला विनाकारण आमचा हात घाण करायला लावू नका आणि गरिबाचं नुकसान करू नका वाहनधारकांचं. आम्ही कोणाचं वाहन आहे काय बघणार नाही. ही उगाच गरिबांची वाहन आहेत म्हणून सोडले. तर मालकाची कोणाची जर वाहन असतील तर आम्ही सोडणार नाही. आता सांगतो तुम्हाला, काय सांगायला तुम्हाला. आता ही 5-6 वाहन आहे तिथं, ही सगळी गरिबाची वाहन आहेत म्हणून सोडायला त्यांना. परत ही वाहनं उद्या रस्त्यावर येता कामा नाही. उद्या जर रस्त्यावर आले तर आम्ही सांगतो तुम्हाला वाहनं फोडणार. आता सांगतो तुम्हाला. हा, उद्यापासून तोडण्या बंद करा. हा, बोरगावच्या पुढं हा बंद करा वाहनं सगळी उद्यापासून. हा, नुकसान झालं तर संघटना जबाबदार राहणार नाही. आता सांगतोय. हे सगळेजण म्हणा आम्ही उद्यापासून तोडणार नाही. हा, आता सांगाले तोडला तर जबाबदार राहणार नाही. ಕಬ್ಬು ಕಡಿವಲ್ರಿ, ನಾಳೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕಾರ್ಖಾನೆ. ನಾವು ಇವತ್ತು ಒಂದು ಟ್ರಿಪ್ ಐತ್ರಿ, ಬಂದವ್ರಿ, ನಾಳೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾರೆ. कारण म्हणजे कसं झालं, आमचं आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी पहिली उचल आम्हाला 3751 रुपये द्या म्हणून आम्ही जाहीर केलेलं होतं. पण ह्यांच्याकडून कोण 3100 देतोय, कोण 3200 देतोय, कोण 3350 देतोय. यांनी सगळेजण मिळून आत्ता सगळं करून यांनी 3400 आल्यात. आम्हाला 3400 रुपये अजूनही मंजूर नाही. आम्हाला 3750 रुपये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी ऊसाच्या कांड्या कारखान्याला पाठवू देत नाही. एवढं सांगून माझं भाषण संपवतो. कृपया कुठल्याही शेतकऱ्यांनी आपलं ऊस पाठवू नका. कुणालाही मिळालं तर पैसे आपल्यालाच मिळणार आहेत. कारण की त्यांना 4500 रुपये दिलं तर पण त्यांना परवडतंय. मग आपल्याला त्यांनी आम्ही तेवढं मागितलं नाही, आम्ही 3750 रुपये मागितले. मग त्यांना द्यायला काय होतं हे कारण आहे. याचा पुन्हा रमेश पटेल. आता 1 मिनिट. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा, कर्नाटक राज्य रहित संघटनेचा, जय किसान रहित संघटनेचा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एकच गाठी राजू शेट्टी. आज कर्नाटकमधून संताजी घोरपडे या कारखान्याला ऊस चाललेला आहे. अजून आमचं आंदोलन मिटले नाही, म्हणून आम्ही आता गांधीगिरीच्या या मार्गाने इशारा द्यायला आलेलो आहोत. आता आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी यावर्षी 2025-26चे पहिले उचल 3,751 रुपये मागितल्यात. तसेच गेल्या वर्षीचे 200 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे. हे मागणी मान्य होईपर्यंत कर्नाटकातील एकही गावातील एकही कांडा ऊस महाराष्ट्रात जाणार नाही, हे आम्ही इशारा देण्यासाठी आज इथं निपाणीमध्ये आलेलो आहोत. म्हणून निपाणी सेंटरच्या मुरगुडच्या ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत. ते साहेबांना आम्ही फूल देऊन गांधीगिरीच्या मार्गाने सूचना द्यायला लागले. तसंच उद्या जरा त्यांनी तोडून धाडस तोडला तर आमची स्वाभिमानी स्टाईलने आम्ही त्याला उत्तर देऊ, एवढं सांगतो. इथं सांगतो रमेश पाटील. हो बाईट ह्यांचं बाईट साहेब काय बोला सर, किती दर जाहीर केलायचा गव्हर्नमेंटला हे मान्य नाही, म्हणजे आम्हाला मान्य कळवा की तुम्ही तर घ्या की असं नाही. त्यांचा मोबाईल द्या माझ्याकडे. ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ ಶಮನೆವಾಡಿಯಲ್ಲಿ 18 ಭೋಜದಲ್ಲಿ 8 ಮಾಂಗ್ರದಲ್ಲಿ 5 ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಆಕಿವಾಟ್ 7 ಹೇರವಾಡ ಹಾಗೂ ಕಬನೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 5 ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ರ್ಯಾಲಿಗಳನ್ನು ತಡೆದು ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದ್ದಾವೆ. ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಜೈ ಕಿಸಾನ್ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ, ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಶೀತಲ ಚೌಗಲೆ, ಕರ್ನಾಟಕ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ರಾಜು ಪವಾರ್, ಚೆನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ, ಶೀತಲ್ ಬಾಗೇಶ್, ಶಿವಗುಂಡ ಪಾಟೀಲ, ಹೋಪಟ ಗೆಬಿಸಿ, ಧನ್ಯಕುಮಾರ್ ಚೌಗಲೆ, ಪ್ರತೀಕ ಪಳಗಿ, ಪ್ರಕಾಶ್ ಕೋಟ ಸಿರಿ ಮತ್ತಿತರರು ಹಾಜರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಹಾವೀರ ಚಿಂಚಣೆ, ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.